नुकतीच संक्रांत झाली आहे आणि भोगीला आपण बाजरीची भाकरी बनवतोच बनवतो. तर त्यामुळे आपल्याकडे बाजरीचं पीठ या दिवसामध्ये शक्यतो अवेलेबल असतं. तर बाजरीच्या पिठापासून आज आपण मस्त पौष्टिक अशी रेसिपी बनवतो आहे. त्यासाठी इथे मी 1 कप बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे, अर्धा कप दही घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यानंतर मग यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळा राहता कामा नये. अशा पद्धतीने मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. 15 मिनिटे हे मी पीठ थोडंसं भिजत ठेवलं होतं. आता यामध्ये एक बारीक कट केलेला कांदा, किसलेलं गाजर, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट मी यामध्ये घातली आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण भिजत ठेवलं होतं आणि यामध्ये रवा आहे, त्यामुळे हे मिश्रण थोडंसं दाटसर झालं आहे. तर हे व्यवस्थित होण्यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेते आहे. यामध्ये बारीक किंवा जाड कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता. आता याचे आपण अप्पे बनवणार आहे. त्यासाठी इथे मी अप्पे पात्र गरम व्हायला ठेवते आहे. यामध्ये आता आपल्याला या मिश्रणामध्ये इनो घालायचं आहे. इनो व्यवस्थित मिक्स होण्यासाठी थोडंसं वरून मी पाणी घातलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तयार झालं आहे. आता याचे आपल्याला अप्पे बनवून घ्यायचे आहेत. यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आहे अप्पे पात्रामध्ये. आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कडेला हे मिश्रण घालायचं आहे आणि मग मधल्या बाजूला घालायचं आहे, कारण मध्ये उष्णता लागते लवकर, त्यामुळे ते लवकर भाजले जातात. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवरती हे अप्पे मी इथे थोडेसे शिजवून घेतलेले आहेत. आता याच्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेते आहे मी आणि हे पलटून या बाजूने देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे. याला खूप सुंदर असा कलर आला आहे. अप्रतिम असे चवीचे हे बाजरीच्या पिठाचे अप्पे बनवून तयार होतात. मुलांना तुम्ही डब्यासाठी देऊ शकता, मधल्या वेळेत नाश्त्यासाठी बनवू शकता. चवीला अप्रतिम असे होतात. हे अप्पे दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच खायला पौष्टिक आणि चविष्ट आहेत. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.